हाय फ्रेंड्स, मी स्वप्नाली पंकज माडी बोलतीये. सोहम आला वाटतं शाळेवरनं, कारण मला बेल ऐकायला आले ना. हो आले. आला. मम्मी दीदी दीदी झोपली बेटा, तिला काही नाही ना. डॉक्टरकडे घेऊन गेली होती. डॉक्टरकडे घेऊन गेली होती, ते बेडरूम मध्ये झोपली. बॉटल ठेव. ती बघ झोपली बेडरूम मध्ये. लाईट लावते. दीदी कानू आला बघ. दीदी तू डॉक्टर जवळ गेली होती. तुम्ही फ्रुट्स खाल्ले नाही. आवडलं आता खाऊन घेतात. दीदीच्या मैत्रिणी काय म्हणत होत्या का? विचारलं का बस स्कूल नाही आली. मग आणि टीचरांनी पण विचारलं टाइम टेबल आलाय कसलं? PT2चा. PT2चा. आणि अजून हॉलिडे होमवर्क भेजणार आहे ग्रुपवर. दीदीला मी दवाखान्यात घेऊन गेली होती, तिला इंजेक्शन दिलं. कोल्ड खासी जास्त होऊन गेले. डॉक्टर म्हटलं रेस्ट करो थोडस. बघा मी स्वतः काय म्हणता गोळी घेतली पैसे देऊन. चल हे असं असतं. आपल्याला पण भाऊ बहिणींना बघून सण आपल्या बचपनचं भाऊ बहिणींचं प्रेम आठवते की नाही आठवते. जसं आपण पहिले भांडायचो तसे आजचे हे भाऊ बहिणी भांडता बी आणि आल्यानंतर एकमेकांसाठी जीवही टाकता. असे असतात हे भाऊ बहिणी. जसं आपण हे लहानपणी असंच करायचं की पहिले भांडायचो, मग एकमेकांची केअर करायचो. बघा तिचा भाऊ शाळेतून आला, सोहम शाळेतून आल्यानंतर बॅग शूज बिलकुल पायातच आहे आणि लगेच आपल्या बहिणीची केअर करायला गेला. आता दीदी पण तुझं वेटच करत होती. ठीक आहे, दोघी जण सोबत सोबत खाऊन घ्या, गोळ्या औषध घेऊन घ्या. ठीक आहे, बाय फ्रेंड्स. तुम्हाला भाऊ बहिणींचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट शेअर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्कीच पाहत राहा. बाय बाय बाय.